5 मिनिटाचा वेळ द्या मला. आता आपण इथं जे जमलो त्याचं मूळ कारण असं आहे की मागं 2 वर्ष आपल्याकडे खूप मोठी महामारी आली, बरोबर आहे, कोविडची, कोरोनाची. आणि त्या काळामध्ये 2 वर्ष आपली शाळा बंद होती. 2 वर्ष शाळा बंद असल्यामुळं आता इथं ज्या जमलेल्या पैकी आहेत, ज्या मुलांच्या माता, त्यांच्यासाठीची ही एक शासनाचा एक नवीन असा उपक्रम शासनाने चालू केलेला आहे की 1ली, 2री आणि 3री या 3 वर्गाच्या मुलांना किंवा मुलींना दररोज संध्याकाळी आपण मातांनी आपल्या जवळ घेऊन बसायचं, त्याच्यासाठी थोडासा वेळ द्यायचा आपल्याला. आणि मग शासनामार्फत आमच्याकडे काही व्हिडिओ आले अभ्यासक्रमाचे, मार्गदर्शन करणारे आहेत, तुम्हाला माहिती सांगणारे व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ मोबाईल घ्यायचा, तर प्रत्येकाच्या घराकडे अशा प्रकारचे अँड्रॉइड मोबाईल आहेतच, तुमच्याकडे नसतील, लेकरांच्या वडिलांकडे असतील. ते व्हिडिओ त्यांना दाखवायचे, त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यासक्रम सुद्धा आहे. तर तो काही अभ्यासक्रम म्हणजे दररोजचा असा काही नाही आहे, पण आपल्याकडे कसा हे आहे की अभ्यासक्रमामध्ये जे काही मराठीच्या बाबतीत असेल, प्रत्येकाला पुस्तक वाचताच आलं पाहिजे, है ना. आपली लेकराकडनं अशी अपेक्षा असते की तू कितवीला आहेस, बोला 3रीला आहे. मग 3रीला जर असतील तू, तर तुला मराठीचं पुस्तक का वाचता येत नाही, आणि मग गुरुजी तुला शिकवलं नाही का, असे अनेक पुढचे प्रश्न उपस्थित करण्याच्या अगोदर आपण आई म्हणून त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं. आमच्याकडे तर आमचे गुरुजी शाळेत शिकवतातच, शाळेमध्ये शिक्षण चालूच असतं, पण 24 तासापैकी एक 16, 17, 18 तास लेकरू आमच्याकडे असतं, 6 तास आमच्याकडे असतं, 8 तास आमच्याकडे असतं, बाकीचे 18 तास तुमच्याकडेच असतात. शाळेत वेळ कमी असतो आणि घरी जास्त असतो, आणि म्हणून घरी लक्ष देणारी कोण असते तर ती म्हणजे मुलांची आईच असते. वडिलांना वेळ नाही, ते कामामध्ये व्यस्त असतात, बिचारे कोणी शेताकडे जातात, कोणी नोकरीला असतील, कोणी कोणाच्या मागे व्यापार असेल, त्यांना ती पुरवठा करू शकतात तुम्हाला सगळं साहित्य, ते खर्च करू शकतात लेकरा बाळासाठी, पण मार्गदर्शन करायला त्यांना फार वेळ कमी आहे. आणि मग ती सगळ्यात गुरुजींची भूमिका घरच्या गुरुजींची म्हणून तुम्हाला वाटवायची. मग आता ह्याच्यात तुम्हाला काय करायचंय, तुम्ही काहीच करायचं नाही, फक्त तुमचे सगळे व्यवस्थित घरची कामं झाल्यानंतर व्हिडिओ काढायचा. आमच्या गुरुजींकडनं तुमच्याकडे एक व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये मराठी वाचनाचा असेल, बेरीज, वजाबाकी, अशी काही गणितं असतील, उजळणी, काही का असं ना, ते त्यांना दाखवायचे, ते आपणही बघायचे. जर 2-4 माता एकत्रित असल्या तर त्या सगळ्या ते पाल्ले घेऊन थोडासा वेळ द्या, एकत्रितपणे बसा, ज्याला जे सुचते ते त्यांनी त्या लेकराला थोडं मार्गदर्शन करा, सांगा, त्यांच्याकडून ते करून घ्या. आणि मग असा एक उपक्रम शासनाने चालू केला किंवा मागच्या 2 वर्षामध्ये जे लेकराचे नुकसान झाले ते भरून काढायच्यासाठी काय करता येईल आपल्याला, तर असे निपुण भारतचा एक उपक्रम आता नवीन आलेला आहे. हे 5 वर्ष चालणार आहे. आजीला सुद्धा वाटलं पाहिजे की माझा नातू हुशार व्हावा, असं नाही की आता माझं काय संपलं, संपलं कुणाचंच नसतं आणि कुणाचंच किती आहे आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला एक मात्र नक्कीच माहित आहे की माझ्या घरातलं एक ना एक लेकरू जर हुशार झालं तर निश्चितपणे माझं घर सुद्धा सुधारेल. तुमच्या डांगेवाडीचा इतिहास आहे, आमच्याकडे आपल्या शाळेमध्ये तुमचे लेकर येतात, फार गुणी, हुशार आणि विद्वान लेकर आहेत. कन्या शाळेत दर वर्षाला 4-5 मुली आमच्याकडे येतात, आमची कन्या शाळा असल्यामुळे. मी माझ्याकडे केंद्र प्रमुख म्हणून वाढवण्याचा चार्ज आहे, ही डांगेवाडीची शाळा माझ्याकडे आहे तुमची, म्हणून खास तुम्हाला या संदर्भात माहिती सांगण्यासाठी मी इथं आलो आहे. तर त्याकरिता हे येणारे व्हिडिओ त्या लेकराला पाठवा, घरचं तुमचं सगळं स्वयंपाक पाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर त्याला जवळ घेऊन बसा, त्याला सांगा, तुम्ही पण बघा, आपणही बघा, कारण आपला एक समज असा असतो की लेकरू व्हिडिओ घेऊन बसला म्हणजे, आणि लेकरांना ते कळत नसते चांगलं काय वाईट काय, त्याला जे आवडतं तेच बघत असतं. तुम्ही त्याच्याकडे मोबाईल द्या, आपल्यापेक्षा ते फार हुशार असतात, ते पटकन काढतात, पण त्यात ते चांगले सुद्धा व्हिडिओ आहेत अभ्यासक्रमाचे, असं नाही की सगळंच म्हणजे वाईट असतं. चांगले व्हिडिओ आपल्याला युट्यूबवरून सुद्धा सर्च करून लेकर काढून घेतात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा उजळणीचे पाढे असतील, मराठीच्या पुस्तकाचं वाचन असेल,
ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला लेकरू, आपला पाल्य, मुलगा असेल मुलगी असेल, ते कळवेच असतात. वाचायला लिहायला तरच आपण पुढचं शिकू शकतोय, नाहीतर पुढे काहीच करू शकत नाही. आणि म्हणून ह्या ज्या काही मूळ पायऱ्या आहेत अभ्यासक्रमाच्या, त्याला गणित येणे, त्याला बेरीज वजाबाकी येणे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला आल्या पाहिजे. तो एकदा अशा मूलभूत पायरीमध्ये जर पक्का झाला तर पुढचं शिक्षण त्याला कधीच आवड जाणार नाही. मग आपण आपल्याकडं बऱ्याच जण असं म्हणतात की सर हिंदी श्रीला आहे पण ह्याला पुस्तक वाचता येत नाही, सर हिंदी तिसरीला आहे पण ह्याला बेरीजच येत नाही. तर त्याचं एक सगळ्यात मोठं कारण हे आहे की मागे 2 वर्षामध्ये त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. कारण आजारच असा होता की घरातलाही माणूस एक बिमार पडला तर घरची माणसं त्याच्या जवळ जात नव्हती, है का ना. आणि आपण किती सुदैवी आहोत, असल्या संकटातून आपण वाचलो, है ना. मग हे एक संधी आहे खूप मोठी, याचं आपल्याला सोनं करायचं आहे. आपले आहेत जे काही आता गेलं ते त्याचं दुःख करत बसायचं, दुःख तर आहे, पण जे आहेत आपले कुणाचे पाल्ले असते त्या सगळ्या लेकरांना आपल्याला हुशार बनवण्यासाठी गावातला सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर ते म्हणजे लेकरांच्या आईचा आहे. म्हणून शाळेतल्याच अभ्यासक्रमावर, शाळेतल्याच वेळेवरती आपण अवलंबून राहायचं नाही. म्हणून अशा प्रकारचे नवीन उपक्रम शासनाने चालू केलेला आहे. अशा आपल्याकडे खूप मोठ्या सुविधा आहेत. पूर्वी आम्हाला आमच्या मुलींनी शिकवत असताना काय शिकवलं बघा, एक पाटी घे, पेन्सिल घे, एक दोन काढून देतो, त्याला गिरव, पाडे टीव्ही बघते होती. आता एवढ्या सुविधा आहेत ते बघा, ते टीव्हीवरच चालू आहे. घरी जर असेल आणि असा जर मोबाईल असेल, तुम्ही असं दिलं त्याला ते बघून ते करू शकते. सर्रास व्हिडिओ असे मोबाईलवरती आहेत पण ते आपल्याला माहिती नाही आणि म्हणून आपण त्याच्यात जात नाही. असं जर आपण एखाद्या वेळेस घरी उपक्रम चालू केला, आता ते किती सुंदर उपक्रम आहे बघा. ते बघितल्या पटकन लक्षात येते की ते न पाहण्याचं आहे. त्याच्यात चित्र दिले. लेकरांना टीव्ही बघायला फार आवडतं, टीव्ही बघणे, मोबाईल बघणे. कधी कधी थोडस सांगत असताना कंटाळा वाटतो शाळेत गेल्यानंतर, पण टीव्ही लावून द्या तुम्ही, ते 2-2 तास बघतील, ते जेवण करणार नाही. आता आपल्याला त्याचा फायदाही घ्यायचा आहे, मोबाईल टीव्हीचा फायदा पण करून घ्यायचा. अशा प्रकारच्या सुविधा आपल्याला मोबाईलवरती उपलब्ध झालेल्या आहेत. त्यांना त्यांची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. त्यांच्या अभ्यासक्रमाकडे आई म्हणून 100% आपल्याला लक्ष द्यायचं, तरच आपलं लेकरू सुधारेल. घरातली सगळी माणसं एका लेकरामुळे घराचं परिवर्तन होतं, लक्षात ठेवा. घरातलं एक लेकरू जर हुशार निघालं तर घराचा कायापालट व्हायला काहीच वेळ लागत नाही. अशी उदाहरणं आम्ही आमच्या गावामध्ये सुद्धा बघितलेली आहे. तुमच्याही गावामधले बरेचसे आमचे विद्यार्थी आहेत, ते शिकून मोठे झाले, त्यांच्या घराचा कायापालट झाला. शिक्षणानं माणसाच्या जीवनामध्ये बदल होतो हे आम्हाला